अयो हो बाबाजी, मालकीनबाईंना हक्काचा मोहरात सापडलाय हो. नाही म्हणजे हक्काने ओरडतात काय, निघून जाण्याचा आव काय आणला, नुसतीच सोंग हो. बाप रे. बैर्या, तू म्हणला म्हणून या दाम्याला आपण त्या मनोरमाबाईंकडे पाठवलं, याची तिकडे नेमणूक केली, योग्यच झालं म्हणायचं नाही का? तर हो, आम्हाला वाटलं होतं साधं प्यादा असेल हे, पण येतो वजीर निघाला. आता याला असं दाम्या दाम्या म्हणणं बरोबर आहे का? दामू शेठ म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे? दामू शेठ. दामू शेठ, पुढं बोला. सांगतो सांगतो. अहो, पाडवा सुद्धा साजरा करू दिला नाही हो. तासगावला पाठवून दिलं हो दिगू शेठला, आणि त्या सखूला आधीच पाठवलं हो शिरपूरला. म्हणतो मी म्हणजे मनोरमा तिनं दिलेला सबूत पुरा करणार. आज सखू आमची दासी होणार म्हणजे होणार. हो बाबाजी, ही सखू आजच येणार हो इथे. बैर्या, असा अपमान नाही करायचा तिचा. मुनी मला शेठ म्हणतो की नाही आम्ही, मग जी पोरगी इथं आमच्या मठात येऊन आमची दासी होणार आहे, या मठाची पट्ट शिष्या होणार आहे, तिला असं सखू 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 म्हणलेलं चालणार आहे का? नाही 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 बाबाजी, मी पण त्यांना सखू बाईच म्हणीन हो. मग आता मी काय सांगतोय ते ऐका. या मनोरमेला दवंडी द्यायला सांगितली आहे ना तू? तुम्ही दामू शेठ सांगितली आहे ना बर? हा, तर मग तुम्ही तिकडची तयारी बघा. बैर्या, तू मनोरमेच्या घरी जायचं बघ, मी ना घेऊन जा. मान सन्मानानं घेऊन यायचंय सखूबाईंना इथं. आपले शिष्य भक्तगण सगळ्यांना घेऊन जा, आणि वाजत गाजत सखूबाईंना इकडं घेऊन ये. आणि मग एकदा का सखूबाई इथं आल्या की मग त्यांचा बळी देणार आम्ही. देवी आई, सासूबाईंनी सांगितलेलं व्रत पूर्ण झालंय. आता मी आऊंच्यासाठी, आऊंच्या सुखासाठी, आरोग्यासाठी, यशासाठी प्रार्थना करते. आणि तुमच्यासाठी, तुमच्या संसारासाठी. अय्या, विसरलेस की मी. देवी आई, आमच्या संसारासाठी मी प्रार्थना करते. देवी आई, सासूबाई म्हणाल्या होत्या व्रत पूर्ण झाल्यावर पाडव्याची ओवाळणी होईल. अहो पर ओवाळणी कराय दिगुशेठ आहेतच कुठं घरला. कापडाचं गाठोडं घेऊन कवाच गेले वसुलीला. पण गंगा मावशी तर म्हणाली की अहो बाहेर गावी गेलं. मग कसं होईल? हो गजा भाऊ. हा,
मुंग्यांची रांग लागावी तसं तुमच्या घरातले एका मागोमागे एक वारुळातून बाहेर पडतात. काय विशेष? तुम्हाला का पंचायत? पंचायत राहिलो, हा मी निघालो. अहो आधी कोण कोण गेले ते तरी सांगा ना. पहिले तुमची सून निघाली, मागून तुमचा पुतण्या निघाला, आणि आता तुम्ही सगळे शिरपूरकडे निघाला वाटतं. दिगू तिकडे गेलाय का? कुणीतरी छोटा मुलगा सोबत होता. पण महामायेने तो विरुद्ध दिशेला पाठवलं होतं. मग हा पठ्ठ्या वाट बदलून शिरपूरकडे का निघाला? येतो मी. हा या. अरे वा रे वा रमावहिनी, चोरावर मोर आहे सखू. काही नाही, आपल्याला जाऊन प्रत्यक्षात आपल्या डोळ्याने बघून खात्री करायलाच हवी. चला. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अहो तुम्ही सखू, आई अंबेची कृपा. अगं मी तर वसुलीसाठी निघालो होतो. इथे येणारच नव्हतो, पण आपोआप आलो. असं कसं? अगं वाट चुकलेला एक लहान मुलगा वाटेत भेटला होता. म्हणाला त्याचे आई वडील शिरपूरला मंदिरात जाणार आहेत. आता त्या लहान जीवाला वाटेवर एकटं कसं सोडायचं, म्हणून त्याला इथवर घेऊन आलो. तो बघ, तो लहान मुलगा. कदाचित तुझी भेट आणि आपला पाडवा व्हायचा असेल.